माणगाव तालुक्यात खळबळ. मृत महिलेच्या अंगावरील दागिने चोरट्यानं पळवले. 25,000हून अधिक मूल्याचे दागिने चोरीला. गारळ गावात 50 वर्षांची विश्वासाची परंपरा. अंत्यसंस्कारावेळी काढलेले सोन्या चांदीचे दागिने चोरीला. माणगाव तालुक्यातील गारळ गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं गावकऱ्यांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त होते. गावातील वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेनुसार मृत व्यक्तीच्या अंगावरील दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी ज्येष्ठ व्यक्तीकडे सुपूर्द करण्यात आले होते. मात्र हेच दागिने अज्ञात चोरट्यानं लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. गारळ येथील महादेव रेंगू जुमारे वय 77 यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गावात सन 1975 पासून एक प्रथा प्रचलित आहे. मृत व्यक्तीच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने अंत्यसंस्कारापूर्वी काढून गावातील ज्येष्ठ व्यक्तीकडे ठेवले जातात आणि 13व्या विधीनंतर सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ते वारसांना परत दिले जातात. दरम्यान 20 जुलै 2026 रोजी वृद्धापकाळानं निधन झालेल्या नथुबाई महादू वसवटे वय 85 यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने काढून महादेव जुमारे यांच्या ताब्यात देण्यात आले होते. अंत्यसंस्कारानंतर घरी परतल्यावर त्यांनी दागिन्यांची पिशवी घराच्या दरवाजाजवळ ठेवून काही वेळासाठी शौचालयात गेल्याचे तक्रारीत म्हटलेय. मात्र त्यानंतर दागिन्यांची पिशवी गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरातील सदस्य, नातेवाईक आणि ग्रामस्थांकडे चौकशी करूनही दागिन्यांचा शोध लागला नाही. 13व्याचे विधी पूर्ण झाल्यानंतर झालेल्या बैठकीतही दागिने सापडले नसल्यानं अज्ञात व्यक्तीनं ते चोरून नेल्याची खात्री झाल्यानं अखेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनुसार चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याची मण्यांची वजकटीक, कानातील कुडे व वेल, नथ, सोन्याच्या पाटल्या आणि चांदीचे गोठ यांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत सुमारे 26,500 रुपये इतकी आहे. गावात अनेक दशकांपासून विश्वासानं सुरू असलेल्या परंपरेदरम्यान अशा प्रकारची चोरी प्रथमच घडल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात असून या घटनेमुळे गावात खळबळ उडालीये. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.